आज वैभवच्या घरी गेलो होतो आणि घरी जाताच बघा काय माकडं भांडून राहिली. अशी भांडून राहिली जसं काय यांची एखादी पोरगी पळवली कोणतरी. आणि मग नंतर आमचा विषय डिझाईन बनवत बसला होता. वैभव नाटकं करत होता आणि गौरी काय दाखवते तिलाच माहिती. मग आम्ही भाजी बनवत होतो, कांदा कापला, मदत केली, मग जेवायला बसलो. आणि त्यानंतर जेवता जेवता आमचा विषय बघा कसा हसतोय. त्याचं हसणं पण आम्हाला हसू येत होतं. आणि नंतर गौरी काय लेक्चर देत होती तिलाच माहिती. आणि ते लेक्चर आमचा वैभव खूप शांतपणे ऐकत होता. आणि मग गौरीला असं काहीतरी दिसलं जसं काय काहीतरी असं मोठं पहाड, आमचं लहान बाळ कसं बघा. आणि मग आम्ही पण ड्रॅगन फ्रूट बघितलं. त्यानंतर मी आणि अभिषेकने माझ्या आज आपण कुठे आलोय रे दलिंदर? दलिंदर म्हणला मला वाटतं का तुला? तुला लाच नावाचा प्रकार तरी का? देखो हम नहीं, आम्ही ये है हा माझा भाऊ गौऱ्या, हा वैभवी आणि हा अभिलाषा आणि मी आदित्य. मी काय म्हणा खरं आणि नंतर आमचा अभिषेक आळवणी करत होता. मग त्याला ज्ञान दिलं. हे बघा हे पितर त्या सूर्यफुलाच्या झाडाला कसं म्हणतंय? हे बघा सूर्यफुलासारखं दिसते. अरे गाढवा ते सूर्यफुलाचे. आणि नंतर आम्ही ड्रॅगन फ्रूट खात बसलो होतो. आणि ड्रॅगन फ्रूट खाताना ह्या दोघं बघा कशी येडवणी करताय. आणि नंतर वैभवने झाडावर चढून आपला जन्म माकडापासूनच झाला आहे हे दाखवून. आणि नंतर मी उठणं आणि अभंग तेलाची ॲड शूट केली गौरीसोबत. आणि बघा आणि तुम्हाला हे आमच्या सुंदर कशा वाटल्या ते नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा.